चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये सोलकढी बनवूया। सोलकढी प्यायला फारच उत्तम, पौष्टिक, त्याचप्रमाणे अतिशय सोपी करण्यासाठी। चला तर साहित्याकडे वळूया। 1 कप आपण ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे। ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत आणि त्याला एकदा फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने। मग यामध्ये आपण गरम पाणी घालायचे, कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम असलेलं पाणी 2 कप मी यात घातलेलं आहे, जेणेकरून नारळाचं दूध काढायला सोपं होईल। आता पहा, मी दुसराही कप घातलेला आहे यात पाण्याचा आणि याला पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर रुमालाने किंवा गाळणीने हे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे। तर आपल्याला छान दाटसर, सगळ्यात सुरुवातीला छान दाटसर ओल्या नारळाचं दूध आपल्याला मिळेल। पाहू शकता तुम्ही किती छान पांढरे शुभ्र आणि दाटसर असं हे पाणी दिसतंय आपल्याला। जळजळीत खाल्ल्यावर किंवा नॉनव्हेज खाल्ल्यावर खूपदा सोलकढी प्यायला खूप चांगली वाटते। आता पहा, मी या नारळाचा व्यवस्थित चव जो आहे तो पिळून घेते आहे। आता आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे वळूया। हे जो चव आहे तो आता पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करणार आहे। त्यामध्ये मी 1 लहान मिरची, छोटा आल्याचा तुकडा यात घातलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा जे आपण आधी गरम केलेलं पाणी होतं ते 2 कप पाणी याच्यात घालते आहे। मिक्सरमधून आता आपण पुन्हा त्याला नीट मिक्स करून घेऊया। हे आपलं पहिले जे आपण नारळाचं दूध बनवलेलं होतं ते आहे आणि यामध्ये आता आपण पुन्हा नवीन फिरवलेलं जे मिक्सरमधलं सारण आहे ते आपण गाळून घेतो आहे। व्यवस्थित गाळून घेऊया, जेणेकरून आपल्याला नुसतं आपल्या रुमालामध्ये चव राहील नारळाचा। पित्त कमी करण्यासाठी पण ही सोलकढी फार उत्तम आहे। यामध्ये आपण एक छोटासा ट्विस्ट टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपली सोलकढी अजून चांगली होणार। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कोकम सिरप जे असतं ते वापरायचं आहे। मी 1 चमचा कोकम सिरप यामध्ये घालते आहे, फक्त चवीसाठी। आणि त्याचप्रमाणे मी बाजूला जे कोकम आहे, कोकमच्या 10-1 पाकळ्या मी या पाण्यात भिजवून ठेवलेल्या आहे। 1-2 तास मी याला पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यात थोडंसं बीटरूट किसलेलं घातलेलं आहे, रंग येण्यासाठी। आणि कोकम जितकं चांगलं आंबट असेल तितकं चांगलं। तर माझं हे जुनं मी कोकणातनं आणलेलं आहे, त्याच्यामुळे हे मुळातच आंबट असल्यामुळे मी फार कमी पाकळ्या घातलेल्या आहे। त्याला छान 2 तास भिजवल्यानंतर त्याचं पाणी करून त्याला गाळून घेऊन ते मी आता आपल्या नारळाच्या दुधात घातलेलं आहे। तर आपण पाहू शकता आता आपली ऑलमोस्ट सोलकढी तयार झालेली आहे। खूपच टेस्टी, आत्तासुद्धा ही इतकी छान लागते। मी आता टेस्ट करून पाहिलं। यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरं पावडर घातलेली आहे, त्याचप्रमाणे थोडं मीठ घालणार आहे आपण। 1 अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि त्यानंतर याला नीट ढवळून घेऊया आणि बारीकशी कोथिंबीर चिरलेली यावर भुरकवूया आणि चला तर मग आपली तयार झाली सोलकढी। तर तुम्ही पण करून पहा तुमच्या घरी, फारच उत्तम, खूपच चांगली बनलेली आहे। टेस्ट तर खूपच चांगली आलेली आहे। नक्की करून पहा आणि एन्जॉय युअर ड्रिंक।